एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू मिनी ब्लॉग. तर आज आहे संडे स्पेशल ब्लॉग. आज आम्ही चाललो आहोत एका रिसॉर्टला, पेंटाकलला, जे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. सो आज आहे मयूरच्या एक्स ऑफिसवाल्या लोकांची पार्टी. सो आम्ही तिथे खूप सारी मजा करणार आहे आणि खूप दिवसांनी हे सगळेजण भेटत आहेत. तर या ब्लॉगमध्ये मी नक्कीच काहीतरी गमतीशीर सगळ्या गोष्टी टाकायचा प्रयत्न करणार आहे. सो ब्लॉग लास्ट पर्यंत नक्की बघा. आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत. राय हाय कर. सो रायाने पण तुम्हाला हाय केलंय. सो बघूयात पुढे काय होतंय काय नाही. सो तिकडे जाताना वाटेमध्ये रस्त्याच्या कडेला एक मेंढरांचा कळप दिसला. त्या कळपामध्ये ना एक डॉगी होता. त्याची ब्रीड काहीतरी फार छान असेल, पण तो त्यांच्यासोबत राहून अगदी त्यांच्यासारखा दिसायला लागला होता. आणि अगदी खणखणीत आयुष्याने कानाखाली दिल्यासारखा मला एक नियम आठवला की 1000 लोकांसोबत राहण्यापेक्षा ना आपला जो युनिकनेस आहे ते आपण एकटे राहूनही दाखवू शकतो. सो बी द वन. जसे तुम्ही आहात तसे राहा, सगळ्यांच्या मागे जायची गरज नाहीये. सो असा सगळा विचार घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि मग आमच्या बरोबर एक शूटर होता आमचा. आता हा दिसत जरी छोटा असला तरी सुद्धा वयाने तो आमच्या एवढाच आहे. सो तो पण मागे बाईकवरनं आम्हाला फॉलो करत निघाला. आणि हिअर वी गो, आम्ही फायनली पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. हे तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल. हे रिसॉर्ट आहे पेंटाकल नावाचं, सह्याद्री हिल्स प्रॉपर्टी, अगदी जवळ आहे पुण्यापासून. मग तिथे उतरल्यावर आम्ही थोडासा खाऊ खाल्ला आणि मग पुढे रायाने ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम त्याचा चालू केला. अजून एकदा सो रायाचा हा कार्यक्रम उरकून आम्ही थोडं ॲडव्हेंचर करायला गेलो. मग तिकडे एक राणा नावाचा घोडा आला होता. आम्ही त्याला पण बघितलं, भेटलो. आणि पुढे काहीतरी फार इंटरेस्टिंग आम्ही केलं आहे आणि ते आता तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे. आणि ते काय मध्ये पेंटाकल फार्म हाऊसमध्ये तर इथे आपण ATV राईड्स चालू केलेले आहेत. ATV इज नथिंग बट ऑल टेरेन व्हेकल्स. तर 2 व्हेकल्स आहेत. एक शॉर्ट व्हेकल आहे लहान मुलं किंवा लेडीजसाठी, आणि एक मोठी व्हेकल आहे. 110 to 125 cc त्याचं इंजिन आहे. आणि या एरियामध्ये जसा रफ टेरेन आहे त्या सगळ्या टेरेनसाठी या गाड्या सुटेबल. सो आता मी राईड करणार आहे आणि मजा येणार आहे. सो लेट्स सी, कम ऑन. मम्मीला रायडिंग करताना बघून रायाचं कसं जीव वर खाली होत होता. त्याला असं वाटलं होतं की मला पण रायडिंग करायची आहे. तो देर किस बात की, चलो तो फिर. रायाला पण बसवला गाडीवर. आम्ही ट्रिपल सिटी झालोय. ये जाऊ, हाय कर. म्हणतात ना, आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये आपला नवरा आपल्या पाठीशी असावा, तर तसाच इथेही माझा नवरा माझ्या पाठीशी म्हणजेच माझ्या मागून येताना होता. तो जरा काळजीत होता आमच्या की आता आम्ही कसं राईड करतोय. त्याच्यामुळे तो आमच्या गाडीच्या मागे मागेच त्याची गाडी आणत होता. फॉर सेफर साईड. किती आपण काहीही केलं तरी आपल्या हजबंड लोकांना आपली काळजी असते. आणि मग आम्ही काय 1, 2, 3 आणि फुल स्पीडमध्ये आम्ही मस्त आमची राईड एन्जॉय केली. आता मी हे स्पेसिफिकली सगळ्या हाऊसवाईफला सांगेन की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करायचे ना त्याच्यासाठी काही स्पेशल वेळ काढू नका. जे काही मिळतंय ते एन्जॉय करायचा प्रयत्न करा, कारण की टाईम काढून मिळणार नाहीये. जे आहे त्याच्यामध्ये खुश राहा आणि सगळं काही मिळून जातं. आणि पुढे जाऊन रानाला बघून त्याच्यावर बसायचा रायाचा मोह काही आवरला नाही. मग राया बसला म्हणून मग मीही बसले आणि मग आमच्या दोघांनाही रायाच्या पप्पांनी राईड मारवली रानाची. खरंच खूप छान होता हा घोडा, इतका मस्त होता ना. आता ॲडव्हेंचर संपल्यानंतर इकडे शेफ विकास आमचे वाट बघत होते की आम्ही कधी येतो खाऊ खायला. सो आता जरा किचन मध्ये फेरफटका मारायला आली आणि इथे मला विकास बाबा भेटलेत. खरं तर हे कुक होते आमच्या घरी खूप वर्षांआधी आणि ते आता इकडे सर्व्हिस देतात आणि ते खूप छान असा स्वयंपाक बनतं. तर त्यांनी काय बनवलंय स्पेशली, हे काय बनवलंय? मसाले भात बनवलाय. श्रावण चालू असल्यामुळे. आणि त्यांनी एका साईडला सगळं पावित्र्य राखून बिर्याणी पण बनवली आहे.
गरम बिर्याणी आणि सगळं मस्त आम्ही आता ताव मारणार आहे या सगळ्या गोष्टी. तर राया रेडीच होता. तो त्याच्या काकांसोबत मस्त मजा करत होता, क्रिकेट खेळत होता. रायाला या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे त्याला ते बघून मला फार जास्त आनंद होतो की तो सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करतो. मग मीही त्याला थोडासा वेळ दिला. खरं तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मला पाहिजे तितका वेळ राहायला देता येत नाही. सो अशा वेळेस जेव्हा मी बाहेर येते त्याला घेऊन, तेव्हा मी माझा फुल टाइम त्याला द्यायचा प्रयत्न करते, कारण त्याचं बालपण हे परत कधीच येणार नाहीये. आत्ता 1000 गोष्टी मागे राहतील, पण त्याचं राहिलेलं बालपण मला परत मिळवता येणार नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत त्याच्या इतकी होण्याचा प्रयत्न करते. मग सगळं केल्यानंतर पेट में तो चूहे दौड़ रहे थे, तो मग इकडे गरमागरम भजी आली आणि मस्त स्पेशल चीज भजी बनवली होती. ती खाणं म्हणजे वाह, एकदम लोणावळ्याची आठवण आली. लोणावळ्याच्या टायगर पॉईंटलाही मागे टाकेल अशी भजी बनवली होती आमच्या शेफनी. मग हे सगळं झाल्यावर जरा निवांत असा वेळ घालवला आणि कॅन्डिड दिसत असला तरीही ठरवून काढलेला हा व्हिडिओ होता. पण यामध्ये जी रायाची एंट्री होती ही अगदी कॅन्डिड होती. अचानक तो आम्हाला दोघांना बघून तो मागे मागे आला. मग त्याला पण व्हिडिओमध्ये घेतलं आणि मग छानपैकी असं पोज देऊन आम्ही आमचा हा व्हिडिओचा शूट केला. मग हे सगळं झाल्यानंतर आता रात्र व्हायला आली होती. राया पण मस्तपैकी त्याच्या नाईट ड्रेसमध्ये आला, झोपायच्या तयारीत होता. आम्ही पुण्याला परत रिटर्न निघणार होतो. सो रायाने खाऊ खाल्ला आणि अशा प्रकारे आमचा हा दिवस खूप छान गेला. सो आपणही भेटूयात अशा माझ्या एक्साइटमेंटवाल्या सगळ्या व्लॉग्समध्ये. आणि आय होप तुम्हाला माझं हे व्लॉग आवडलं असेल तर नक्की कमेंट्स करा आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.